नमस्कार, मी राजेश चंद्रे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं भोकर येथून आज CRPF कॅम्प या ठिकाणी केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड या ठिकाणी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणच्या जवानांना जे आपलं घरदार सोडून आपलं परिवार सोडून या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आहेत, मुदखेड येथे देश सेवेसाठी ते सदा तत्पर असतात. आणि अशा सैनिकांना मायेची ऊब मिळावी, त्यांना कोणीतरी आपलं आहे असं वाटावं, यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणच्या जवानांना जे गहिवरून येते की त्यांनाही कोणतरी आहे, त्यांची राखी बांधण्याची जी ती बहीण जवळ नाही, परंतु या ठिकाणच्या अनेक बहिणी त्यांना राखी बांधण्यासाठी येतात. म्हणून हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी केला जातो. आज याही वर्षी 2026 साली या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. आमचे या संघटनेचे अध्यक्ष विजयजी चिंतावार आहेत, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी नार्लेवार साहेब आणि आमचे कमलाकरजी, सर्व सुर्लेकर आणि सर्व या ठिकाणी अतिशय परिश्रम घेतले आणि हा अतिशय मौल्यवान कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. तर आपण पाहू शकता हा कार्यक्रम कसा आहे तो. रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण. मात्र देशाच्या सीमेवर आणि देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या जवानांना राखी बांधणाऱ्या बहिणींचे प्रेम याला खरंच शब्दाची मर्यादा नाही. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक राखी सैनिकांसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन मुदखेड येथील CRPF कॅम्पमध्ये करण्यात आले. या उपक्रमात भोकर शहरातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थिनींनी आपल्या हाताने राख्या तयार करून त्यासोबत एक राखी आणि एक संदेश या भावनेतून जवानांसाठी प्रेम आणि कृतज्ञतेचा संदेशही पाठवला. जवानांना राखी बांधण्यासाठी अनेक शालेय बहिणी मुदखेड येथील CRPF कॅम्पमध्ये दाखल झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी मंचावरील अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र धागा बांधला. त्यानंतर शेकडो CRPF जवानांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. आपला परिवार, आपले आई वडील, भाऊ बहीण, आप्तेष्ट यांच्यापासून दूर राहून हे जवान देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवता या शालेय बहिणींनी जेव्हा प्रत्येक जवानांच्या मनगटावर राखी बांधली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदासोबतच भावनाही दाटून आल्या. कारण राखीचा हा धागा केवळ मनगटावर बांधलेला धागा नव्हता, तर देशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक जवानाला दिलेला प्रेमाचा आणि विश्वासाचा शब्द होता. या भावनिक क्षणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचाही CRPF जवानांच्या वतीने अधिकाऱ्यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी CRPF जवान बहिणींच्या हाताने राखी बांधून घेतली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनी बहिणी आणि पत्रकार संघाच्या सदस्यांसाठी जवानांच्या वतीने उत्तम चहा आणि फराळाची व्यवस्था करून पाहुणचार करण्यात आला. या कार्यक्रमाला CRPF मुदखेडचे श्री R. गोपालकृष्णराव IPS IG, डॉक्टर N. संदीप CMO, श्री सुरेंद्रपाल सिंह DC, श्री हरिशंकर प्रसाद AC, श्री शिरीष AC, रोहित अधिकारी आणि श्री संतोष कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, तालुका अध्यक्ष विजय चिंतावार, तालुका सचिव कमलाकर बरकमकर, कोषाध्यक्ष रमाकांत जोशी, उपाध्यक्ष राजेश चंद्रे, विठ्ठल सुर्लेकर,
शुभम नरतावार यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि शालेय बहिणींचे मनपूर्वक आभार मानले. एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम केवळ रक्षाबंधनाचा कार्यक्रम नव्हता, तर देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करणारा, त्यांच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि देश तुमच्या सोबत आहे हा विश्वास देणारा एक भावनिक क्षण होता. जय हिंद, भारत माता की जय. लाइक करते हैं और ऐसा लगता है कि ये बिल्कुल जो है सीआरपीएफ को एक अजनबी ग्रुप में न देख करके एकदम बिल्कुल अपना मानते हैं और ये सौहार्द और ये अटैचमेंट जो है ऐसा ही बना रहे और ऐसे ही त्योहार को हम लोग सेलिब्रेट करते रहे, एक दूसरे को सहयोग करते रहे, क्योंकि पत्रकार और जो पत्रकारिता है ये चौथा स्तंभ है देश के विकास में और कहीं न कहीं जो रक्षा और संरक्षा से जुड़ी हुई ये फोर्स है, किसी देश को विकसित करने में रखना उतना ही जरूरी है जितना इकोनॉमिकली जो है कोई चीज ला करके और डेवलपमेंट में अपनी सहभागिता देते हैं. तो ये दोनों ही संस्थाएं, चाहे सीआरपी हो चाहे ये पत्रकार बंधु हो, देश निर्माण में आगे बढ़ेंगे, यही हम लोग इस त्योहार पर संकल्प लेते हैं और देश की सभी बहनों, माताओं और बच्चियों के रक्षा संरक्षा का संकल्प भी लेते हैं. तो बहुत बहुत आदर आभार आप सभी पत्रकार बंधु और स्कूल के सभी बच्चे बच्चियां पधारे यहाँ. प्राचार्य महोदय, आज वर्किंग डे है, फिर भी जो है इतना समय हम लोगों के बीच में दिए और जो ऊर्जा का एक प्रवाह हम लोग अनुभव कर रहे हैं, इसी प्रकार का इसका सानिध्य हम लोग को मिलता रहेगा, मार्गदर्शन मिलता रहेगा. पुनः जो है इस अवसर पर, इस त्योहार पर हृदय की अनंत गहराइयों से सीआरपीएफ आप सभी अतिथियों का हार्दिक आभार व्यक्त करते हुए बहुत बहुत शुभकामनाएं.